नाही, मला असं वाटतं की आम्ही जी भूमिका मांडतोय त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद हा सर्व महाराष्ट्रातनं येतोय. लोक या गोष्टीवर भयंकर संतप्त आहेत. ज्या पद्धतीने आडमार्गाने 1ली ते 5वीच्या मुलांना हिंदी शिकण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न हा शासनाकडनं केला जातोय, त्याचा निषेध हा सर्व स्तरातनं महाराष्ट्राच्या व्यक्त होतोय आणि या प्रतिसभागृहामध्ये सुद्धा त्याची एक झलक आपल्याला सगळ्यांना दिसली. राखी जाधव यांनी तुम्हाला शुभेच्छा तर दिलेल्याच आहे, त्याचबरोबर आशिष शेलार यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रति नाही तर आम्ही तुम्हाला खऱ्याखुऱ्या सभागृहामध्ये अपेक्षित करतो, तर त्यामुळे त्यांनी शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. सगळ्या शुभेच्छाचा नम्रपणे मी स्वीकार करतो आणि खरं तर सभागृह घ्यायची कल्पना काय आहे हे बऱ्याच लोकांना अजून समजलेलं नाहीये, त्यामुळे काही त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. मला असं वाटतं गेल्या 3 वर्षामध्ये महानगरपालिकेनी निवडणूक न घेतल्यामुळे, महानगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळे या प्रतिसभागृह आपल्याला भरवावं लागलं. जर खरोखर निवडणूक झाल्या असत्या तर प्रतिसभागृह भरवायची गरज नव्हती. पण लोकांचा आवाज हा कुठेतरी बहिऱ्या प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशाने ही संकल्पना होती. अखिल चित्रे यांनी मात्र तेच तुम्हाला मी सांगितलं, त्यांना कदाचित त्यांनी आदित्य ठाकरेंना तुम्ही निमंत्रण, मला असं वाटतं अखिल लहान आहे अजून, थोडा नीट वाचलं नसेल किंवा नीट कळलं नसेल त्याला. माझं निमंत्रण आदित्य ठाकरेंना नव्हतं, त्यांनी पत्र नीट वाचलं असतं तर त्याला कळलं असतं. माझं निमंत्रण प्रतिनिधींना होतं शिवसेनेच्या, त्यामुळे मला असं वाटतं अर्धवट माहितीवर ट्विट करू नये. जी जुनी सवय आहे ती आता नवीन पक्षात गेल्यावर बदलावी त्यांनी. बस झालं, चल पुढे. हिंदीच्या मुद्द्याला घेऊन येत्या आठवड्याभरामध्ये मनसे आंदोलनाचा एक नवीन टप्पा आखतो आहे आणि त्यावर मार्गक्रमण केलं जाणार आहे. कशा पद्धतीने येत्या कालावधीमध्ये आंदोलन केली जाणार? येणाऱ्या पुढच्या आठवड्यात सोमवारपासून आम्ही सह्यांची मोहीम पासून सुरुवात करतोय. त्यानंतर अनेक विविध पालकांना भेटून या सर्व गोष्टींमध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.